आज आपण सगळ्यांनी मिळून हरिभाऊंचा पारिवारिक वातावरणामध्ये हा सत्कार केलेला आहे। हरिभाऊंच्या जीवनाच्या सुरुवातीपासून एक कर्मठ, कर्तव्यनिष्ठ और सेवेमध्ये तत्पर असणारा, अशी अतिशय सामान्य स्तरावर काम करणारा कार्यकर्ता म्हणून हरिभाऊंनी आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केलेला आहे। आणि हा प्रवास सुरू करत असताना पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले। मी जेव्हा मंत्री होतो भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये, त्यावेळी हरिभाऊने मी बरोबरीने त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली। त्यानंतर हरिभाऊ महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि आता ते राजस्थानचे महामहिम राज्यपाल आहेत। मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की राष्ट्रपती हा पूर्व राष्ट्रपती होऊ शकतो, उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल देखील पूर्व राज्यपाल होऊ शकतो, मुख्यमंत्री हा पूर्व मुख्यमंत्री होऊ शकतो, खासदार हा पूर्व खासदार होऊ शकतो, आमदार हा पूर्व आमदार होऊ शकतो, पण कार्यकर्ता हा कधी पूर्व कार्यकर्ता होत नाही। आपल्या देशाच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने हरिभाऊंचा सत्कार करण्यामध्ये आमच्या सगळ्यांचा एक उद्देश होता आणि या ठिकाणी येताना मला याचा मनापासून आनंद होतोय की राजकारणामध्ये प्रश्न मतभिन्नतेचा नाही आहे। आज राजकारणामध्ये प्रश्न आहे विचारशून्यतेचा। राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण असा आहे। आणि म्हणून आपल्याकडे आज प्रचलित राजकारणाची जी व्याख्या आहे त्याचा अर्थ असा आहे की राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण। पण हरिभाऊंच्या जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून, जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून आणि विशेषतः आयुष्यभर अनेक वर्ष कुठेही सत्ता दूर दिसत नसताना कर्तव्यनिष्ठेने, चिकाटीने आणि समर्पित भावनेने आपलं जीवन समाजसेवेकरता, राष्ट्रीय पुनर्निर्माणाकरता समर्पित करणाऱ्या कर्मठ कार्यकर्त्यापैकी असू आम्ही सुखाने पत्थर पायाव्यातील या गीताप्रमाणे ज्यांनी आमच्या विचारधारेला आणि संघटनेला प्रतिकूल काळामध्ये त्यांनी आपल्या परिश्रमाने समर्पित भावनेने काम केलं, त्या पिढीमधले हाडाचे कार्यकर्ते हरिभाऊ आहेत। आणि म्हणून एका कार्यकर्त्याचा हा सत्कार जास्त महत्वाचा आहे। पदं येतात आणि जातात, पण त्या कार्यकर्त्याचं कर्तृत्व, त्याचं समर्पित भाव, त्याची सेवाभावी वृत्ती ही फार महत्वाची आहे। मला विश्वास आहे की विशेषतः ज्या काळामध्ये हरिभाऊंनी आपल्या कार्याची सुरुवात केली त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करण्यामध्ये अनेक कठीणाईया होत्या। विशेषतः जनसंघाचं काम करत असताना विजय मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती। त्यावेळी उपहास होता, अपमान होता, रिकॉग्निशन, रिस्पेक्ट मुळीच नव्हता। पण आपल्या विचाराकरता आनंदाने संघर्ष करत हरिभाऊंसारख्या कार्यकर्त्यांनी, रामभाऊ गावंडी पण या ठिकाणी आज आहेत, यांनी आपल्या त्या काळामध्ये हे काम निष्ठेने केलं। अलू दस्तूर नावाच्या विद्वान विदुषी आहेत, त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं आहे की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा काडी कचरा जो असतो, मेलेला मासा असतो, तो प्रवाहाच्या बरोबर वाहत जातो। पण जिवंत माशाचं हे वैशिष्ट्य असतं की तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो, हेच त्याच्या जिंदादिलीचं लक्षण असतं। आणि आयुष्यभर आपल्या विचाराकरता, आपल्या तत्वाकरता प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं हे फार कठीण आहे, हे सहज शक्य नाही आहे। आमच्या पिढीला बरंचसं हिरवं बघायला मिळालं, कारण माझा जन्म 1957 सालचा आहे आणि हरिभाऊ 1967 साली कामात होते।
दीनदयाल उपाध्यायजींच्या बरोबर त्यांनी प्रवास केला, अटलजींबरोबर प्रवास केला आणि या सगळ्या काळामध्ये काम करत असताना हरिभाऊंनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम केलं, दुधाच्या सोसायट्या काढल्या, दुधाच्या व्यवसायात चांगलं काम केलं, साखर कारखाना त्यांनी उत्तम यशस्वी करून दाखवला आणि त्याचबरोबर देवगिरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक देखील त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवली. खरं म्हणजे दरडाजींची माफी मागून सांगतो की आम्ही नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो दोन गोष्टी करतो, एक तो वर्तमानपत्र काढतो, नाही तर साखर कारखाना काढतो. कारण साखर कारखान्याचं दुःख काय असतं ते हरिभाऊंचं मी जवळून बघितलं आहे. त्यावेळी मुकुंदराव पणशीकर म्हणून आपल्या संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते. हरिभाऊ अडचणीत होते, बँक कारखाना टेकओव्हर करणार होती. आम्ही सगळेजण चिंतेत होतो. मी त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. विवेकला माहिती आहे आणि बँकेने जवळपास टेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी त्या बँकेचे अध्यक्ष मिश्राजी होते. ते ऐकत नव्हते. ते म्हणे मला कायदा वगैरे. मी म्हटलं एक लक्षात ठेवा मिश्राजी, तुम्ही जर हरिभाऊचा कारखाना ताब्यात घेतला तर तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या नावावर गोहत्येचं पातक तुमच्या अंगावर येईल म्हटलं. एक इमानदार, कर्मठ, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून ज्यांनी सुरुवात केली कामाची, त्याच्या अडचणी खूप मोठ्या आहेत. त्या हरिभाऊंनी भोगल्या, मी पण भोगलो. फक्त हरिभाऊचं कर्ज कमी होतं, माझ्यावर आता 1600 कोटी रुपयाचं कर्ज आहे. त्यामुळे हरिभाऊंनी त्या काळामध्ये साखर कारखाना चालवत असताना हळूहळू कोजनरेशन सुरू केलं, इथेनॉलचा प्रकल्प सुरू केला. मी नेहमी हरिभाऊला भेटल्यावर पहिले, हरिभाऊ इथेनॉल टाका. इथेनॉल केव्हा सुरू करणार? कारण इथेनॉलमध्ये पैसे मिळतील, साखरेत मिळणार नाही. असा कोणता धंदा आहे की ज्याच्यामध्ये रॉ मटेरियलची किंमत 100 रुपये आहे, फिनिश प्रॉडक्टची किंमत 98 रुपये आहे आणि रॉ मटेरियलचे पैसे 15 दिवसाच्या आत द्यायचे आणि 98 रुपयाचा माल वर्षभर एक एक महिन्यात विकत जायचा? असा धंदा कधीच प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. पण आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे. या भावनेने झपाटलेल्या हरिभाऊंसारख्या नेत्यांनी आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता कारखाना काढला, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाकरता बँक सुरू केली आणि हे सगळं करत असताना त्यांनी अनेक कष्ट सहन केले.